आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्यापासून बरेच प्रकार बनवतो. त्यामध्ये आज आपण अगदी साधा सोपा प्रकार म्हणजे आंब्यापासून शिरा करणार आहोत. तर हा आंब्याचा शिरा खायला एकदम टेस्टी लागतो. त्यामध्ये आंब्याचा फ्लेवर खूप छान लागतो. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे. तर लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. तर हा शिरा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे. सोबतच 1 वाटी साखर आणि 1 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. म्हणजे पाणी न टाकता हा आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. काजू बदामचे थोडे काप घेतलेत आणि विलायची पावडर देखील घेतलेली आहे. 1 वाटी रव्याचा शिरा करण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. दूध आणि पाणी एका पातेल्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र केलेले दूध आणि पाणी आपण गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवू. एका बाजूला दुधाचे पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला कढई गरम करून त्यामध्ये घेतलेलं सर्व तूप टाकून घेतलं. अर्धी वाटी तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी घेतलेला रवा टाकून आपण हा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना लो टू मीडियम गॅसवरतीच आपण हा भाजून घ्यायचा आहे. रवा तुपामध्ये भाजत असताना गॅस मोठा करून रवा भाजण्याची अजिबात गडबड करायची नाही. लो टू मीडियम गॅसवरती रवा भाजल्यामुळे रवा चांगला फुलला जातो. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी स्वीट रेसिपीची प्लेलिस्ट करून टाकलेली आहे, ती पाहिली नसेल तर आवर्जून पहा. अगदी साध्या सोप्या गोड रेसिपी मी करून टाकलेल्या आहेत, तर करायलाही त्या सोप्या आहेत आणि टेस्टीसुद्धा होतात. रवा चांगला गुलाबी रंगावर भाजल्यानंतर त्यामध्ये घेतलेले काजू बदामचे काप टाकून घेतले. ते देखील आपण 2 मिनिटासाठी रव्यासोबतच भाजून घेत आहोत. म्हणजे रवा भाजत असताना काजू बदामसुद्धा व्यवस्थित रोस्ट होतात. त्याला वेगळे असे भाजून घेण्याची गरज नाही. तर या पद्धतीने इथे आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली आणि विलायची पावडरसुद्धा टाकली. सुरुवातीला सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ. जर तुम्ही गोड कमी खात असाल तर 1 वाटी साखर टाकण्याऐवजी पाऊण वाटी साखर टाका. कारण आपण या शिऱ्यामध्ये आंब्याचा रस वापरणार आहोत, तर तो सुद्धा गोड असतो. जर तुम्हाला गोड कमी प्रमाणात आवडत असेल तर साखर थोडी कमी वापरा. तर उकळून घेतलेले दूध आणि पाणी ते यामध्ये टाकून घेतले. मी इथे सर्व दूध आणि पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर शिरा एकदम मोकळा हवा असेल तर दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण थोडे थोडे कमी करा. म्हणजे पाऊण वाटी दूध आणि पाऊण वाटी पाणी घ्या. दूध व पाणी रव्यामध्ये एकत्र केल्यानंतर मी वरून 1 वाटी घेतलेला आंब्याचा रस संपूर्ण इथे टाकून घेतलेला आहे. तर सर्व मिश्रण आपण अगदी 2 मिनिटासाठी परतून घेऊ. तर या पद्धतीने इथे मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आमच्याकडे एकदम मोकळा असा शिरा कुणालाही आवडत नाही, त्यामुळे मी या पद्धतीने आंब्याचा शिरा करते. तर थोडे दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण कमी वापरून तुम्ही मोकळा फटफटीत असा आंब्याचा शिरा करू शकता. तर अगदी मऊ लुसलुशीत असा लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांना खाता येईल असा हा आंब्याचा शिरा तयार झाला. पुन्हा भेटूया. धन्यवाद.